जय श्री कृष्णा. नमस्कार मैत्रिणींनो, मी सुरेखा. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. गणपती बाप्पा मोरया. आज मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी मोदकची रेसिपी. ही रेसिपी अतिशय सोपी आहे. अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये, म्हणजे अगदी अर्ध्या तासामध्ये 20 ते 25 मोदक सहज होतात. इतकी सोपी रेसिपी आहे. तर आपण पाहूया की त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले आहेत. मी घेतली आहे इथे 3 पिकलेली केळी, कोकोनट पावडर जी आपल्याला किराणाच्या दुकानामध्ये मिळते, सहज मिळते. तर ही कोकोनट पावडर आहे. हे ड्रायफ्रूटची पावडर आहे जी जाडसर मी दळलेली आहे, आणि ही वेलची पूड आहे. तर ह्या एवढ्याशा साहित्यामध्ये आपण आता मोदक बनवणार आहोत. आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे ही केळी सोलून घेतलेली आहेत. ही केळी मध्यम पिकलेली आहेत, अगदी खूपही पिकलेली नाहीत. खूप पिकलेली केळी असतील आणि ती जर तुम्ही अशी कापून ठेवली तर ती काळी पडतील. तर ह्या अशा प्रकारे मी केळी सोलून त्याचे काप करून घेतलेले आहेत. आणि ह्या इथे तुम्ही ना केळांचे प्रमाण वाढवू शकता. इथे मी 3 केळी घेतली आहे, तुम्ही 4ही केळी घेऊ शकता. आता सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे की कोकोनट पावडर आपल्याला भाजून घ्यायची आहे. ही पावडर भाजताना एक महत्वाची खबरदारी ही ठेवायची की कढई खूप तापवायची नाही. कधी कधी काय होतं, कढई आधी आपण तापायला ठेवतो आणि मग ही पावडर जर भाजायला टाकली तर ही लगेच पटकन जळते, करपते. तर आपण कढई ठेवल्याबरोबर त्यामध्ये कोकोनट पावडर टाकायची आहे आणि खोबरं मंद आचेवर भाजायचं आहे. तर हे पहा, आपलं खोबरं अगदी गुलाबी रंगावर छान भाजून निघालेलं आहे. तर आता हे आपलं साहित्य पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते. केळाचे काप आहेत, खोबऱ्याची पावडर आहे, ड्रायफ्रूट पावडर आहे, वेलची आहे, आणि हे थोडंसं तूप आहे. आता हे तूप आपल्याला लागणार आहे केळी भाजण्यासाठी. तर ही केळी आपण तुपामध्ये छान भाजून घ्यायची आहेत. केळी भाजल्याने काय होतं, त्यांना एक छान सुंदर असा खमंग वेगळा सुगंध येतो आणि मोदक जास्त वेळ टिकतात. तसेही हे मोदक जास्तीत जास्त 1 दिवस किंवा 1.5 दिवसच टिकतात. जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तर जास्त दिवस टिकतील, पण फ्रीजच्या बाहेर हे मोदक 1.5 दिवस टिकतील किंवा 1 दिवस. आता आपलं हे केळाचे काप जे आहेत ते छान परतून झालेले आहेत. त्यांना छान पिवळसर रंग आलेला आहे. पण हे आपण थंड होऊ द्यायचं आहे. थंड व्हायला हे जवळजवळ 5-7 मिनिटं लागतात. गरम गरम आपल्याला हाताला चटके बसतात. तर हे थंड झालं तरी चालतं. तर मी हे थंड होण्यासाठी 5-7 मिनिटं ठेवले होते. आता हे आपण एकत्र हे सगळं साहित्य करायचं आहे, मिक्स करायचं आहे. तर हे मी आधी भाजलेली खोबऱ्याची पावडर घेतलेली आहे, ड्रायफ्रूट पावडर घातलेली आहे. ड्रायफ्रूट मी भाजून घेतलेले होते, तुम्ही न भाजताही घालू शकता. आणि मोठे मोठे तुम्हाला त्याची साईज ठेवायची असेल ड्रायफ्रूटची तरी ठेवू शकता. आता हे जिन्नस जे आहे, कोकोनट पावडर, केळाची काप आणि ड्रायफ्रूट, हे मी एकत्र हाताने कालवलेलं आहे. अगोदर मी चमच्याने मिश्रण एकत्र केलं, आता मी ते हाताने मळून घेत आहे. अगदी आपण पीठ मळतो त्या पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही केळाचं प्रमाण वाढवू शकता. तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर तुम्ही याच्यामध्ये गूळ किसूनही घालू शकता. तर हे खूप गोड होतं, तर तशी आवश्यकता नाही वाटत त्यामध्ये केळं घालण्याची. हे पहा, अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. आणि हा आपला साचा आहे. या साच्याला आपण अगोदर तुपाचा हात लावून घ्यायचा आहे. तर हे मी तूप लावून घेतलेलं आहे. चला आता आपण काय करूया, छान छान मोदक बनवायला घेऊया. या तुपाच्या साच्यामध्ये मी असं सारण भरलेलं आहे आणि छान असे मोदक पहा तुम्ही तयार झालेले आहेत. अगदी त्यांना कळ्या सुद्धा छान येतात. हे मोदक हाताने सुद्धा सहज होतात बरं का, पण साच्यामुळे काय होतं, यांना कळ्या छान पडतात बाहेरून. आणि आपण पिठाचे मोदक करतो ना, त्याला आपण हाताने कळ्या पाडू शकतो. बाहेरून पिठाची पारी असते, पण याला आपण हाताने कळ्या नाही पाडू शकत. त्याच्यामुळे याला साचाच उत्तम. पहा, खूप छान मोदक होत आहेत.
आणि दुसरं म्हणजे आपल्याला ह्या मोदकाला जर केशर आणि गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा आपण लावल्या ना त्याही अजून छान वाटतात बरं का. तर त्याच्यासाठी मी हा तुम्हाला दुसरा मोदक दाखवते की ज्यात मी गुलाबाच्या पाकळ्या आणि केसर लावून मोदक बनवलेला आहे. पहा किती छान मोदक झालेला आहे. तर खूप छान आहे, बनवून पहा. सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे. घरामध्ये ही साहित्य आपल्या उपलब्ध असतातच. तर नक्की रेसिपी बनवून पहा आणि मला कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.